भक्तिमय उत्साहात श्री झुंड हनुमान दादांचा जन्मोत्सव साजरा। पंचवटीतील जुना आग्रा रोड परिसरातील श्री झुंड हनुमान दादा मित्र मंडळातर्फे शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 6 वाजता रुद्र स्वाहाकार हवन करण्यात आले। त्यानंतर सकाळी 8 ते 11:30 या वेळेत भक्तांसाठी विशेष पूजा अर्चा आयोजित करण्यात आली होती। यानंतर 12 ते 3:30 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। सकाळी 5 वाजल्यापासून पारंपरिक पालखी व मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला। भगवा झेंडा, ढोल ताशा पथक, भजन कीर्तन आणि भगव्या वेशातील बाल हनुमान यांच्या देखाव्याने मिरवणुकीस विशेष आकर्षण प्राप्त झाले। रात्री 10 वाजेपर्यंत हा धार्मिक उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री झुंड हनुमान दादा मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। यावेळी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आयोजक व भक्तांनी आपले अनुभव आणि भावना व्यक्त केल्या। हनुमंताची सेवा हीच खरी भक्ती असून दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही सामूहिक सहभागाने उत्सव साजरा केला। अशा उपक्रमामुळे समाजात एकात्मतेचा संदेश जातो, असे मंडळातील प्रमुख सदस्यांनी सांगितले। 12/4/2025 आज हनुमान जयंती आणि आलेल्या सर्व राम भक्तांना व हनुमान भक्तांना झुंड हनुमान मंडळाच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तसेच आजचा दिवस खूप महत्त्वाचा, कारण की आज हनुमान जयंती। आज दिवसाची सुरुवात अशी झाली की सकाळी 6 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत महापूजा चालू होती। 12 वाजता आरती झाली। त्याच्यानंतर 12 ते 4 वाजेपर्यंत भोजनाचा कार्यक्रम होता आणि आता संध्याकाळी 5 वाजता पालखीचा कार्यक्रम असेल। पालखीचा कार्यक्रम झाल्यानंतर आरती असेल। झुंडानापासून पालखी निघणार तर नाग चौकवरनं काळाराम मंदिरवरनं सरदार चौक, रामकुंड कपालेश्वर मंदिर मार्गे मालवीय चौक, सेवाकुंज आणि परत आपलं झुंड हनुमानच्या इथे येईल। आणि गेली अनेक वर्षांपासून हा हनुमान जयंतीचा कार्यक्रम झुंड हनुमान मित्र मंडळ साजरा करीत आहे। तसेच ह्या कार्यक्रमासाठी बऱ्याच लोकांचं योगदान आहे। त्यांचा मी तुमच्या वतीने आणि सर्व आमच्या मंडळाच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो। रात्री महाआरती असेल, 9:30 ते 10 महाआरती असेल। रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यनगरी म्हणजे नाशिक। आज आपण पंचवटीतल्या जुना आडगाव नाका झुंड हनुमान मंदिराच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून इथे उत्सव आनंदाने देणगीदारांचे ज्याने कार्यकर्त्यांचा उत्सव हा असाच राहो या मारुतीचरणी प्रार्थना करतो। पुढच्या वर्षी सुद्धा जोराने होईल। गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम नीट उपस्थितीत सर्वांचे योगदान, सर्व कार्यकर्ते मनापासून गेले 8-15 दिवस राबतात। सर्व वर्गणीदारांचे भेटतात, देणगीदारांशी संपर्क साधतात। त्याच्यानंतर पण जे देणगीदार असतील त्यांच्या घरी न चुकता प्रसाद दरवर्षी पोहोचतो। आणि आज संध्याकाळी मोठ्या प्रमाणावरती आपण महाआरती ठेवली। त्याच्याकरता राहुल दादा ढिकले येणार आहेत। अनेक मान्यवर आपण इथे बोलवले आहेत। सीमाताई हिरेन यांना पण आपण आमंत्रण केले। ही महाआरती म्हणजे पूर्ण इथे होत नाही, ती आपण महाआरती घेतलेली आहे। सर्व प्रकारचे कार्यकर्ते सर्व जोमाने उपस्थित राहतील। जय श्रीराम, जय हनुमान। नाशिक न्यूजचे आभार मानतो मी, त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी शुभम तोडकरी, नाशिक।